2 तारखेला एक फाईन पडला आपल्या गाडीवर. फाईन होता झेब्रा क्रॉसिंग कटिंगचा. तर चला तिथं आपण चुकलोत, आपल्याला फाईन पडला पाहिजे, विषय तो नाही आहे. चूक झाली, फाईन पडला पाहिजे. पण पुण्यातल्या 90 ते 95% चौकामध्ये झेब्रा क्रॉसिंगच नाही आहेत. झेब्रा क्रॉसिंगचं रिन्युअल पण नाही झालेलं, ते एकदम ठळक पण नाही आहेत. तर त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं सर्वांचं, की त्याच्यावर कोणाला फाईन केलं पाहिजे, की इथं झेब्रा क्रॉसिंग नाही आहे, जे साईड पट्टी आहे ते नाही आहे, लाईन पट्टी जे असतात त्या देखील नाही आहेत. तर याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचं आहे, की याच्यावर उपाय काय केले पाहिजेत. जर ड्रायव्हरला शिस्तच लावायची आहे, या ठिकाणी या देशामध्ये चुकणाऱ्यांसाठी वेगळा न्याय आणि चुकीचं वागणाऱ्यांसाठी न्यायच नाही आहे. तर म्हणजे फाईन पण नाही आणि काहीच नाही आहे. तर याच्यावर देखील थोडासा विचार केला पाहिजे. आज मी माझे ते पण फोटो पाठवतो, की कशाप्रकारे मला फाईन टाकला गेला आहे. तर पहा पुढं आणि याच्यावर खरंच गरज आहे काम करण्याची. पुण्यात 95% चौकामध्ये झेब्रा क्रॉसिंग नाही किंवा कुठल्याही प्रकारचं काहीही साईन नाही आहे. तर याच्यावरती काम केलं पाहिजे प्रशासनाने देखील आणि आपणही याच्यावर आवाज उठवला पाहिजे. आता इथंच नाही आहे, दुसऱ्या गाडीवर देखील 2-3 फाईन आहेत. ते विनाकारण आहेत. आता सावलीमध्ये गाडी लावून थांबलेला माणूस आहे. जर तिथं ट्रॅफिकच होत नसेल, तर तिथं फाईन टाकण्याची आवश्यकता आहे का? आणि जर आवश्यकता आहे, तर मग त्या ठिकाणी गाड्या थांबवू नयेत. याच्यासाठी काही उपाययोजना केलेल्या आहेत का? आणि जर मोठा रोड असेल आणि जर परमिट गाडी थांबलेली असेल, ड्रायव्हर आतमध्ये असेल, तर त्याला सांगितलं पाहिजे, की तुम्ही गाडी साईडला काढा म्हणून, की अशा प्रकारे फाईन टाकला पाहिजे.